नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर परधवन. आज या व्हिडिओमध्ये आपल्या झोपेच्या बाबतीत बोलणार आहोत आणि झोपेचा पार्किन्सनशी काय संबंध आहे हे जाणून घेणार आहोत. आता काही लोक म्हणतात की ज्यांची झोप कमी होते आणि काही लोक म्हणतात की ज्यांना झोप कमी मिळते त्यांना हे आजार होतात. तर नेमकं काय बरोबर आणि काय चूक आहे हे समजून घेण्याची गरज आहे. ते म्हणजे डोपामिन कमी तयार होतं किंवा तयारच होत नाही. त्यामुळे असं होतं. मसल सोबतचा कोऑर्डिनेशन कमकुवत व्हायला लागतो, ज्यामुळे तुमच्या स्नायूंमध्ये त्रास सुरू होतो आणि ते आपलं काम नीट करू शकत नाही. आता आपण जर मेंदूला व्यवस्थित ठेवू शकलो, तर डोपामिनही तयार होईल आणि स्नायूंवर नियंत्रणही येईल. पण प्रश्न असा आहे की डोपामिन कमी होण्याची ही समस्या सुरूच का झाली? कारण जर तुम्ही ही गोष्ट दुर्लक्ष केली आणि फक्त औषधं घेतली, तर तुम्हाला सगळी औषधं अपयशी ठरताना दिसतील. तुम्ही कितीही औषधं किंवा उपचार केले, तरी तुम्हाला आजाराची मुळं शोधून ती दूर करावीच लागतील आणि त्यातली एक मूळ म्हणजे झोपेची कमतरता. आता पार्किन्सनच्या रुग्णांमध्ये दोन प्रकारचे रुग्ण असतात. एक म्हणजे ज्यांना झोप खूपच कमी येते किंवा झोपेत वारंवार खंड पडतो किंवा ते कमी झोप घेतात. कुठल्याही कारणामुळे दुसरे रुग्ण असे असतात जे खूप जास्त झोपतात. असं नाही की असे रुग्ण आपल्याला भेटत नाही. आपल्याला असे रुग्णही भेटतात जे दिवसा खूप झोपतात आणि रात्रीही झोपतात. आता आपण दोन्हीही केसेसवर चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर सुरुवात करूया सर्वात जास्त झोप कमी असणाऱ्यांपासून. वय वाढत गेलं की आपला ब्लॅडर कमकुवत व्हायला लागतो. लघवी थांबवणं कठीण होतं आणि रात्री 2 ते 3 वेळा उठावं लागतं. त्यामुळे झोप वारंवार तुटते आणि एकदा उठल्यावर हात धुवून परत आल्यावर पुन्हा झोप येण्यात अडचण होते. म्हणून असे पेशंट जेव्हा सांगतात, डॉक्टर साहेब मला झोप येत नाही, मी तर रात्री 3 ते 4 वाजता झोपतो आणि 6 वाजता उठतो कारण मला काम करायची असतात, मला पूजा करायची असते. आता ही जी 2 ते 3 तासांची झोप आहे ना, ही जर आपली 12 दिवस चालली तरी काही अडचण नाही. पण जर हे सतत चालू राहिलं, बरोबर चालू राहिलं, तर आपण पाहतो की आपण करायला लागतो. जे काम तो माणूस चांगलं करत होता ते करायचं सोडून देतो आणि तो जो छानसा काम करत होता, मन ठेवत होता, तेही कमी व्हायला लागतं. गोष्टी विसरायला सुरुवात होते. वेगळ्या प्रकारची वागणूक यायला लागते. जपानसारखी स्थिती येते. डिप्रेशन तयार व्हायला लागतं. म्हणजेच खूप साऱ्या समस्या एकत्र यायला लागतात. जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही. आता आपण YouTubeवर पाहतो की 6 तास झोपा, 7 तास झोपा, लवकर उठा, परिश्रम करा, योगा करा असं सांगतात. पण ती पूर्ण झोप झाल्यानंतरच जर तुम्हाला लवकर उठायचं असेल, तर तुम्हाला लवकर झोपायला लागेल आणि लवकर उठण्यासाठी लवकर झोपणं गरजेचं आहे. हे सांगणं सगळेच विसरतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या झोपेची काळजी घ्यायला हवी. कारण झोपेचाच तो वेळ असतो जेव्हा आपण झोपलेलो असतो. तोच वेळ असतो जेव्हा आपलं शरीर स्वतःला रिकव्हर करत असतं. मग ती आपली स्नायू असो किंवा आपला मेंदू असो. जसं तुम्ही कधी शॉपिंगला जाता, खूप थकता, घरी येता, 1 तास झोपता आणि मग लगेचच एकदम ॲक्टिव्ह होता. का? कारण झोपेचा तो वेळ तुमच्या शरीराला खूप वेगाने रिकव्हर करतो. आणखी एक गोष्ट आपण पाहतो, आपणही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं कोणत्याही कारणाने. तर डॉक्टर सुद्धा हेच सांगत असतात की पेशंटला झोपायला, आराम करायला पूर्ण दिवसात 1 तास देतात. पेशंटला भेटायला किंवा बोलायला देत नाहीत. का? कारण पेशंट जितका जास्त रेस्ट करेल, जितका जास्त झोपेल, तितक्या वेगाने तो रिकव्हर होतो. त्यामुळे आपली हॉस्पिटलमधली स्टेची वेळ कमी होते. याच कारणामुळे डॉक्टर नेहमी पेशंटला रेस्ट करण्यास सांगत असतात. त्या काळात काही वेळ आजार असतो, हे समजतं. पण ही शॉपिंगवाली गोष्ट तर तुम्ही स्वतःच अंदाज लावू शकता. आपण जेव्हा नॉर्मल काम करून थकतो, अर्धा तास झोपतो, विश्रांती घेतो, तेव्हा आपल्या शरीरात खूप वेगाने रिकव्हरी होते. म्हणून ही झोप आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायलाच हवी. आता प्रश्न असा येतो की आपण झोपायला तर इच्छितो, पण तरीही आपल्याला झोप येत नाही. जर तुम्हाला झोपायचं आहे, पण झोप येत नसेल, तर नैसर्गिकरित्या झोप आणण्यासाठी अनेक उपाय आहेत. जसं की आपली ऊर्जा खर्च करून टाकणं. आपल्याला झोप कधी येते? जेव्हा आपण थकतो, बरोबर ना? म्हणून जर तुम्ही संध्याकाळी बॅडमिंटन खेळायला गेलात किंवा लांब फेरफटका मारायला गेलात, तर तुमचे शरीर थोडं थकून जाईल आणि तुम्हाला लवकर झोप लागेल. तर हा एक नैसर्गिक उपाय तुम्ही वापरू शकता. दुसरं म्हणजे आपल्याला झोप तेव्हाच येते जेव्हा आपण छानपैकी पोटभर जेवण करतो. पोट भरलं की डोळे अगदी जड-जड व्हायला लागतात. तर हे तुम्ही वापरायचं आहे. कधीही रात्रीचे जेवण सोडायचं नाही. जर झोपेची अडचण असेल, तर पूर्ण जेवण खा.
फक्त थोडंसं दलिया किंवा काहीतरी हलकं नको. आपलं पूर्ण दाल भात रोटी, संपूर्ण डिनर कर. वजन कमी करण्यासाठी, वजन सांभाळण्यासाठी किंवा फास्टिंगसाठी हे रात्रीचे जेवण कुठल्याही परिस्थितीत पार्किन्सनच्या रुग्णाने सोडू नये. जेवण घेतल्यास संपूर्ण रात्री पोटात आवाज येत राही. झोप येणार नाही हे लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट जी आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपला ब्लड प्रेशर. कारण आपण पाहतो ज्यांचा ब्लड प्रेशर कायम जास्त असतो त्यांना झोपेची कमतरता दिसून येते. आणि असं का होत तेही समजून घेऊया. जेव्हा आपला बीपी वाढलेला असतो तेव्हा संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह थोड्या दडपणाखाली चालू असतो. यालाच बीपी म्हणतात. आता हेच रक्त आपल्या मेंदूतही जात आहे. तेही दडपणाने जास्त प्रमाणात आणि जास्त ऑक्सिजन घेऊन जात आहे. त्यामुळे आपला मेंदू सतत जागा असतो, खूप सक्रिय असतो. रात्री झोपेतही तो सक्रिय राहतो. का? कारण आपला ब्लड प्रेशर जास्त आहे. ब्लड प्रेशरमुळे मेंदू सतत सक्रिय ठेवला जातो. म्हणून जर आपण आपला ब्लड प्रेशर नॉर्मल केला तर आपली झोप चांगली होते. म्हणून जर तुम्हाला झोपेची अडचण असेल तर तुमचा बीपी नक्की तपासून घ्या. खाण्याची काळजी घ्या. पोटभर जेवा आणि शाकाहारी अन्नच खा. तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी थोडीशी व्यायाम केली तर झोप चांगली लागेल. आणखी एक ट्रिक सांगतो, ती म्हणजे बॉडी मसाज. आता समजा तुमच्या आई किंवा वडिलांना झोप येत नाहीये. त्यांनी जेवणही केलंय, सगळं केलंय, व्यायामही केला होता तरीही झोप येत नाही. म्हणून जर तुम्ही थोड्या हलक्या हाताने त्यांना मसाज दिली तर झोप यायला लागते. ठीक आहे, जर हे सुद्धा काम केलं नाही तर आपल्याकडे अजून काही उपाय आहे. ते म्हणजे औषधांचे. जेव्हा आपण औषधांबद्दल बोलतो, विशेषतः झोपेसाठी, तेव्हा आपण अशी कोणतीही औषधं देऊ शकत नाही जी सवयीची लागणारी असतात किंवा ज्याचे साईड इफेक्ट्स असतात. जसं की झोपेसाठी औषधं घेतलं आणि मग डिप्रेशन आलं. अक्सर असं पाहिलं जातं की मार्केटमध्ये सुरक्षित आणि असुरक्षित दोन्ही प्रकारच्या गोष्टी उपलब्ध असतात. जसं की जर तुम्ही घेतल्या तर नॉन हायबिक फॉर्मिंग असतात. झोप चांगली लागते आणि झोपेची समस्या संपते. आता ज्यांना लघवीमुळे वारंवार उठावं लागतं त्यांनाही हे सुधारावं लागेल कारण तुम्ही युरिन होल्ड करू शकत नाही. संपूर्ण रात्र झोपतं राहा आणि युरिन होल्ड करून ठेवा आणि तुमचे पैसे वाचलं असं समजा. पण होल्ड करून ठेवलं तरी झोप येत नाही आणि वारंवार उठाल तर त्रास होतो. म्हणून यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे जी प्रत्येक पेशंटला सांगतात की झोपण्याच्या 2 तास आधी लिक्विड पिणं बंद करावं. तुमचं झोपायचं वेळ 10 वाजता आहे. तुम्ही 10 वाजता झोपता तर 10 वाजण्याच्या 2 तास आधी म्हणजे 8 वाजेपर्यंत जी काही औषधं किंवा लिक्विड घ्यायचं असेल ते घ्या. 8 ते 10 या वेळेत काहीही लिक्विड नाही, काही औषधं नाही, काहीच नाही. जितकं लिक्विड तुम्ही पिणार तितकं तुमची किडनी फिल्टर करून युरिन बनवेल आणि तितक्याच वेळा तुम्हाला बाहेर जावं लागेल. त्यामुळे 8 ते 10 या वेळेत जर तुम्ही लिक्विड, दूध, चहा घेणं बंद केलं तर 8 ते 10 या वेळेत इतकं युरिन झालेलं असतं की 10 वाजता जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा सकाळी लवकर उठावं लागत नाही. हा फायदा मिळतो. कारण ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना प्रोस्टेटची समस्या आहे, त्यांना वारंवार उठावं लागतं आणि त्यांना त्यांच्या डायबिटीजवर, त्यांच्या स्थितीवर काम करावं लागतं. तर ही गोष्ट त्यांच्यासाठी आहे ज्यांना झोप कमी येते आणि त्यांना झोप कशी आणायची हे सांगितलं. पण ज्यांना खूप जास्त झोप येते त्यांचं काय? तर अनेकदा पेशंट सांगतो की खूप झोप येते, मी दिवसा पण झोपतो, रात्री पण झोपतो. तर इथे समजून घ्यायला हवं की हे का होतं. कारण मसल्स बॉडीमध्ये कमतरता आहे. शरीर खूप कमजोर आहे, दुर्बल आहे. डोळे उघडणं कठीण होतं. पेशंटला बसणं कठीण होतं. मान सरळ ठेवणं कठीण होतं. कारण शरीर खूपच कमजोर आहे. अशा पेशंटसाठी फक्त ब्रेनवर काम करणं पुरेसं नसतं, फक्त पार्किन्सनवर काम करणं पुरेसं नसतं, तर त्याच्या संपूर्ण शरीरावर काम करावं लागतं. म्हणजे त्याच्या शरीराला ताकद मिळावी, शरीराला ऊर्जा मिळावी, शरीराला हायड्रेटेड प्रोटीन, बीन्स, सीड्स, व्हिटॅमिन्स सगळं मिळावं. म्हणजे शरीर आधी किती सक्रिय होऊ लागतं. जेव्हा आपण त्यांच्या शरीराला ताकद द्यायला सुरुवात करतो तेव्हा जे लोक दिवसभर झोपून असतात ते कमी व्हायला लागतं. त्यामुळे तुम्ही हे ठरवायचं आहे की माझा पेशंट कमजोर आहे की नाही. पेशंटच्या इथे गड्डा पडला आहे तर पेशंट कमजोर आहे. साधी गोष्ट म्हणजे गाल आत गेले आहे, कॉलर बोन दिसते आहे म्हणजे कमजोर आहे. स्नायू, हातपाय खूपच बारीक झाले आहे तर पेशंट कमजोर आहे. हे असे काही मार्ग आहेत ज्यातून तुम्ही ठरवू शकता की जर माझा पेशंट खूप झोपतोय तर तो का झोपतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या पेशंटचं निरीक्षण करा. एवढं काम तरी तुम्ही नक्कीच करू शकता. आणि पालकांचंही लक्ष ठेवा.
या छोट्या टेस्टने सुरुवात करा आणि तुम्हाला कारणं समजायला लागतील. इथे लक्षात ठेवा, अन्न हे औषध आहे, औषध अन्न नाही. तुम्हाला पेशंटला अन्न द्यावं लागेल, सूप द्यावे लागतील, शरीराला ताकद द्यावी लागेल. जसं जसं शरीरात ताकद जाईल तसं शरीर सक्रिय होईल. जर तुम्ही फक्त औषधांवर अवलंबून आहात आणि पेशंटला औषध देऊन तो दिवसाला 2 किंवा 3 पोळ्या खातोय, तर हे पुरेसं नाही. पेशंटला पूर्ण जेवण द्यावं लागेल, औषधही द्यावं लागेल आणि अशी औषधं द्यावीत जी त्यांच्या शरीराला ताकद देतील. असं अन्न द्या ज्यात प्रोटीन जास्त आहे, ज्यामुळे त्यांच्या शरीरात स्नायू तयार होतील, शरीरातील एन्झाईम्स तयार होतील, ज्यामुळे त्यांना शरीरात ताकद जाणवेल. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याकडे प्रत्येक पार्किन्सन पेशंटच्या घरच्यांनी आणि पार्किन्सन पेशंटने लक्ष द्यायला हवं, ज्यामुळे पार्किन्सन पेशंटमध्ये झोपेच्या समस्या असतात त्या दूर होतील. या व्हिडिओमधून तुम्हाला झोपेबद्दल सर्व काही कळलं असेल, खूप काही कळलं असेल. पण तरीही मनात काहीही शंका राहिलीच तर घाबरायचं नाही. डॉक्टरकडे जाऊन बोलायचं आणि आपला हा पार्किन्सन आहे तो बरा करायचा. पण जाण्यापूर्वी मी इच्छितो की तुम्ही 24 पार्किन्सन पेशंट्सना नक्की भेटा, कारण त्यांची कहाणीही काही ना काही प्रमाणात तुमच्यासारखीच असेल.